सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर इंस्टाग्रामवर जे रील्स येतात ज्याप्रमाणे ते दाखवतात की आम्हाला इतक्या लाखाचं झालं, एकरातून एवढं उत्पन्न येतं, ते खरं आहे की काय वाटतं तुम्हाला? तुम्ही लागण केलेली आहे आता, त्याच्यावरून तुम्हाला अनुभव आलेला असेल. आता मला तर तेवढं काही उत्पन्न आले नाही. ड्रॅगन फ्रूट नाकाला लागून खाताना तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर, पण त्याची खरी परिस्थिती काय आहे तर आपण ह्या बाबांना विचारणार आहोत. वरखेडी गावात मसावत रस्त्याला यांचे शेत आहे. बाबांनी त्याची 2 वर्षा अगोदर ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे. तर त्यांना ते किती खर्च आला आणि काय खरोखर नफा भेटतो का ड्रॅगन फ्रूट मधून, ते आपण विचारणार आहोत. आपण बाबांचा परिचय बाबांना विचारू. नमस्कार, मी वासुदेव देवचंद महाजन. मला कोण बापूजी म्हणतात टोपणा. मी वरखेडी गावचा जे तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. मी राहायला जळगावला आहे, तिथून मी अपडाऊन करतो. मी पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी होतो. 12 वर्ष होऊन मी कृषी अधिकारी, CDPO आणि BDO म्हणून शेवटी रिटायर झालो. काय वाटतं तुम्हाला की शेतकऱ्यांनी घ्यावं पीक ड्रॅगन फ्रूटचं? तुम्ही करताय 2 वर्षापासून, तर काय वाटतं तुम्हाला? मी याच्यासाठी लावलंय की मजूर मिळत नाही. मजुरांचा प्रॉब्लेम सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना. याला कसं आहे, तोलला जवळच्या जवळ विकलं बा मार्केट रेट, आणि मी गुगलवर पाहून मजूर लागत नाही बा या पिकाला, म्हणून मी सोशल मीडियावर बघितलं. म्हणून मी या पिकाकडे वळलो. नवीन हवा लावून पाहू. मग आम्ही 2-3 ठिकाणी प्लॉट पाहून आलेलो आहे अगोदर, लावण्याच्या अगोदर. तर किती खर्च वगैरे कसं काय? तर याला आता एकरी जवळजवळ 5.5 ते 6 लाख 1 एकरला खर्च आहे याला. 1 एकर साठी 5.5 लाख रुपये. 5.5 ते 6 लाख रुपये 1 एकरला. त्याच्यात हे पोल वगैरे, रोप सगळं आलं त्याच्यात, ठिबक सिंचन वगैरे सगळं. सगळं. तर उत्पन्न वगैरे आता मला लावून 2 वर्ष झाले. 6व्या महिन्यात मला माल निघाला. पण आपण तर असा किरको, कारण रोडला तर लागून शेती. कोणी फुल पाहिलं नाही, कोणी फळ पाहिलं नाही, काय कोणी काय द्राक्ष लावतं, कोणी काय कोळपा लावतो असं म्हणत तोडून घ्यायचे. कोणी पाहिलं नसेल. पहिल्या वर्षी म्हणजे 80-85 फळे निघाले समजा, ते घरापर्यंत 2-4 आले, तोडून गेले. आता हे दुसरं वर्ष म्हणजे उत्पन्नाचं पहिल्याच वर्ष मी म्हणेल माझ्या याच्यापर्यंत. या वर्षी मला 10 ते 15 क्विंटल उत्पन्न आलेलं आहे. एका म्हणजे 2 एकर मध्ये 2 एकर मध्ये 10-15 क्विंटल उत्पन्न आलेलं आहे. म्हणजे पहिले वर्ष होतं त्यामुळे. तर सामान्य शेतकऱ्यांनी लागण करावी की नाही याची काय वाटतं याच्यावर? सामान्य शेतकऱ्यांचा एक तर याला 1 टाइम खर्च आहे, आणि मार्केट याचा जवळ पाहिजे, आणि खर्च पाहून आज हे लावलं तर 10-12 वर्ष काही याला प्रॉब्लेम नाही. याला पाणी कमी लागतं, पण लागवड इतकी होऊन राहिली की यावर्षी जवळजवळ मार्केटला माल इतका आला की भावही नव्हते. 100च्या आतच भाव होते. जर आपण पेपर दररोज पाहिले तर ऍग्रोन सारख्या पेपर भाव येतात, असंही राहतं. आणि दरवर्षी लागवड याची वाढून राहिली, त्याच्यामुळे